बैलाची नाही कोपाच्या बैलाची नाही कोप्पांच्या नाही मध्ये बसले भाऊची आणि कोणाच्या गाईची ही आमच्या आत्तीच्या गाईची गाडी. नाव काय त्यांचं? प्रकाश मगर. प्रकाश मगर नागाव तालुका वाळवा जिल्हा सांगली. प्रकाश मगर तुझे कोण आहेत ते? आत्तीचा मुलगा आहे आमच्या. सख्या त्याचा मुलगा आहे किती तर आता का माझ्या मामा असतात का हां हां त्यांची सख्या बहिणीचं पोरगा. बरं, मग गाय अशी ह्या जातीचीच आहे का? गाई अशीच आहे शिंगाला फाट आहे. शिंगाला फाट आहे. फाट आहे. बरं, मग आता किती वयाची कालवड आहे? ही 22 महिन्याची. 22 महिन्याची कालवड आहे. 22 महिन्याची. माझावर आलती का? नाही आली. दात लावले का कालवडे? नाही आली. मग आता ही माझावर आल्यावरती बैल भरवायचा निर्णय कसा विचार केला आहे? आणि बैल बघितल्याशिवाय कसा निर्णय घ्यायचा आणि जाऊन प्रत्यक्ष बैल कसा आहे काय आहे का जाहिरातीमधनं बघून भरायचा? जाहिरातीमधून नाही. नाही का? प्रत्यक्ष बघितल्यानंतरच कळतं, जाहिरातीमधून नाही काय कळत. मग हे अभ्यास कधी कोणाकडून शिकलात? ते भारत मामांच्याकडून रसायनाच्या. बरं, किती वर्ष झालं? म्हणजे काय आमच्या इकडे माहीत पण नव्हतं माणसाला. नव्हतं माहीत? नाही. बरं अजून सुद्धा बोटा मोजण्यासारखी किती 2% माणसं असतील फक्त हां किल्ल्यांमध्ये काम करणार, ते पण सिमेंट्सच भरतात. तर आमच्या भागात इथं वळ उपलब्ध नसल्यामुळे जास्त सिमेंट्सवरच भर दिला जातो. बरं, म्हणजे आता ह्याला बैल भरवताना बैल स्वतः डोळ्यानं बघून घेतल्याशिवाय. आणि मला कसं नाद असल्यामुळे मी आधी पहिलं खरा तेवढीला स्वप्नील दादा मधने असतील, पावचे आप्पा असतील, त्यांच्या घरी जाऊन बैल बघणे. त्यानंतर ते आमच्या आत्तीचा मुलगा पण सांगतोय ना, त्याने सांगताना सांगितलं मला सिमेंट द्यायचं नाही, गाईला बैलच भरवायचं. बरं सिमेंटची पैदास आणि बैलाची पैदास यातलं जमीन आसमानचा फरक आहे. होय. बरं, ही अभ्यास आमच्या चुलत भावाची कालवड हिच्या वयाची हां ती सिमेंटवरची होती. त्यानं परवा विकली म्हणजे आत्ताच्या मुलग्याला गेल्या मध्ये. तर दोन्ही उभा गेल्या तर ही एक वेगळीच, ही जी क्रेज वेगळीच आणि ती वेगळीच दिसायची. बरं, मग ही आणल्यापासून एक नंबर आहे चांगले म्हणून कोणी गावाल्याने सांगितलं का किंवा बघायला येणार? माणसं आहेत ते म्हटलीत की काय म्हणली? म्हणजे अंडी त्याच वेळेला आमची एक म्हैस विकायची होती गेल्या वर्षी. त्यावेळेला ते व्यापारी म्हणण्यापेक्षा ह्याच्यातलं म्हणजे जनावरातलं म्हणजे नादिष्ट माणसं आहे. हां हां जयश्री पाटील म्हणून आहेत, आप्पा म्हणते त्यांना. बरं हां, त्यांनी आलेले सांगितलं कालवड देणार असेल तर आम्हाला द्या. देणार असेल तर. भास्कर होडके म्हणून त्याचा जर्शीचा गोठा आहे. बरं, पण त्याला नाराय केला तर तो म्हणतोय रोज 1-2 लिटर दूध जर आपल्याला गाई लिटर पण जर दूध दिलं तरी सुद्धा गाईने चालते. आपल्याला काही म्हणजे करायचे आहे तसं त्याच्यापाशी आहे म्हणजे त्याला मिळालेलं नाही. इथं आमच्या थांबेराव निकम त्यांच्यापाशी गाई चांगली आहे. त्या गाईला नागस्वामींचा राजा म्हणून बैल तो त्यांनी भरवून आणला. बरं, ते पुढचा निर्णय घेणार जर कालवड झाली तर ते सांभाळ कोट झाला तर त्यांचं ते काय करतील ते काय माहित नाही आपल्याला. बरं. परवा मला फोन केल्यानंतर म्हटला आम्ही असं माहितीत ना मला बैल समजला नागाच्या स्वामी काकांचा, त्यांच्या घरी जाऊन हे केलं बैलांना.